Good morning, friends. Yesterday I have tried most to upload this video, but due to some problem it is not possible. So I have deleted. Might be there will be some problem. So I have deleted that video again, and again I am reshooting this. So we have seen different engineering methods of management. In that we have seen Kaizen, Pokayoke, mistake proofing, SMED. Now we are going to see the Kanban. What is Kanban? We will see. Kanban is a visual system of managing work as it moves through a process. इंडस्ट्रीमध्ये एका लाईनवरती प्रोडक्शन चालू आहे, सगळं चालू आहे, बरोबर आहे. एक कंटिन्युअस प्रोडक्शन चालू आहे आपलं. पण प्रोडक्शन चालू असताना आपल्याला कुठलं काम कुठं काय चालू आहे, कशा प्रकारे चालू आहे, कशा प्रकारे नाही, काय कुठं कुठल्या मशीनवर काम चालू आहे आणि काय काम चालू आहे हे तुम्हाला डिस्प्ले व्हायला लागतं. इट इज ए व्हिज्युअल सिस्टीम. ते तुम्ही ते बघू शकता. म्हणजे ऑटोमेशनमध्ये तर ऑटोमेशनचाच एक प्रकार म्हटलं तरी काय हरकत नाही की जेणेकरून पण इट इज ए सम इंडिकेशन. इलेक्ट्रॉनिकली तुम्ही कळत होतं की ही मशीन चालू आहे. पहिल्यांदा कळत होतं कसं ही मशीन चालू आहे. आता ही मशीन चालू आहे म्हटल्यानंतर ह्या मशीनवरती कुठली कामं आहेत आणि तो माणूस कुठलं काम करतो आहे हे आपण आधी पहिल्यांदा जाणून घेणार आहोत. नंतर कॅनबॅन व्हिज्युअलायझेस बोथ द प्रोसेस अँड ॲक्च्युअल वर्क पासिंग थ्रू द प्रोसेस. म्हणजे प्रोसेस पण काय आहे आणि वर्क काय चालू आहे हे पण आपण ह्याच्यावरती आपल्याला कळणार आहे. द गोल ऑफ कॅनबॅन इज टू आयडेंटिफाय potential bottlenecks in your process and fix them so work can flow through it effectively at optimal speed or throughput. पुढं जाऊन कुठं आपण अडकू शकतो. म्हणजे आता समजा आपण ही मशीन चालू आहे, ह्या मशीनवरती कामं चालू आहेत, सगळ्यांना कामं दिलेली आहेत. हे माणूस एक काम करतो आहे, हा 4 काम करतो आहे, 5 काम करतो आहे, 10 काम करतो आहे, वॉटेवर प्रत्येकाला तुम्ही कामं दिलेली आहेत. पण एका ठिकाणी तुम्हाला लक्षात येते की बाबा सगळी कामं एका ठिकाणी येऊनच थांबत आहे. कारण वर्क इन प्रोग्रेस किंवा तिथं दिसतं आहे की इथं येऊन कॅनबॅनचं कार्ड इथे येऊन थांबलेलं आहे, कॅनबॅनचं कार्ड इथे येऊन थांबलेलं आहे. म्हणजे इथं काहीतरी बॉटलनेक आहे. बॉटलनेक म्हणजे थोडासा अरुंद रस्ता असल्यासारखं असतं ज्याच्यातनं मटेरियल जाणार नाही, असं जो प्रकार. म्हणजे ह्याच्यावर प्रोसेस झाल्याशिवाय पुढं जाणार नाही. मग हे तुम्हाला कळतं की बाबा इथं एकतर मॅनपॉवर वाढवणं जरुरी आहे किंवा इथं मशीनची स्पीड वाढवणं जरुरी आहे किंवा ॲडिशनल मशिनरी घ्यायची का नाही घ्यायची याचं ठरवणं जरुरी आहे. हे ठरवण्याच्या हिशोबाने कॅनबॅनचा उपयोग होऊ शकतो. दिस कॅनबॅन सिस्टीम स्टार्ट्स इन अर्ली 1940s. द फर्स्ट कॅनबॅन सिस्टीम इज डेव्हलप्ड बाय ताईची ओनो फॉर टोयोटो ऑटोमोटिव्ह इन जपान. बघा आत्तापर्यंतच्या आपण ज्या काय बघितल्या, कैझन असो किंवा कॅनबॅन असो किंवा मिस्टेक पोकायोके असो, सगळ्या ह्या म्हणजे मॅनेजमेंट टूल म्हणा किंवा मॅनेजमेंट मेथड ज्या आहेत दोज कम्स फ्रॉम जपान टू फाईट विथ अमेरिकन ऑटोमोबाईल इंडस्ट्री विच इज मूव्हिंग अहेड. ह्यांना फाईट करण्याच्या हिशोबानेच हे जपनीज लोक नवीन आयडिया काढत असतात. मेन आयडिया आपल्याकडं नव्हत्या अशातल्या कंडिशननी आपण कधी त्याच्यावर विचार केला नाही, आपण कधी त्याच्यावर पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न केला नाही, त्याच्यावर R&D करायचा प्रयत्न केला नाही. पण जपनीज लोक ह्याच्यामध्ये फार पुढं आहेत आणि त्यांनी नावं वेगवेगळी दिलेली आहे. आपण पण काय मिस्टेक प्रूफिंग करत नव्हतो किंवा कॅनबॅन करत नव्हतो अशातली कंडिशननी. आपली मेथड वेगळी होती फक्त, पण आपण ते कधी दाखवलं नाही. पण आजकाल आता हे कॅनबॅन आहे ते आपल्याला ॲक्सेप्ट करावंच लागेल, कारण त्यांनी रिसर्च पेपर वगैरे सगळं लिहिलेलं आहे, पुस्तकं वगैरे त्याच्यावर पब्लिश झाली. त्यामुळे तुम्हाला कॅनबॅन सिस्टीम आहे हे तुम्हाला कळायला सुरुवात झाली. ए की लेसन फॉर द डेव्हलपमेंट ऑफ कॅनबॅन वॉज द इनॲडिक्वेट प्रोडक्टिव्हिटी अँड एफिशियन्सी ऑफ टोयोटो कम्पेअर्ड टू इट्स अमेरिकन ऑटोमोटिव्ह रायव्हल्स. त्यांचे जे कोणी अमेरिकेमधले जे प्रतिद्वंद्वी होते त्यांच्या हिशोबाने
इथल्या कंपनीची एफिशियन्सी आणि प्रॉडक्टिव्हिटी कमी होती आणि ती इम्प्रूव्ह करण्याच्या हिशोबाने कॅनबॅनचा शोध लागलेला आहे. कॅनबॅन सिस्टीम आयडियली कंट्रोल्स एंटायर व्हॅल्यू चेन फ्रॉम सप्लायर टू द एंड ऑफ द कस्टमर. म्हणजे सप्लायरपासून एंडपर्यंत कस्टमरपर्यंत पोहोचणाऱ्या प्रत्येक रॉ मटेरियल असो किंवा काय मॅनपॉवर असो याचं कंट्रोलिंगचं काम हे कॅनबॅन करतं. इट हेल्प्स टू अवॉइड सप्लाय डिस्ट्रप्शन and overstocking of goods at various stages of manufacturing process. Kanban requires continuous monitoring of the process. म्हणजे काही वेळा तुम्ही जर बघितलं असेल बऱ्याच ठिकाणी स्टॉक पडलेला आहे, बऱ्याच ठिकाणी स्टॉकच नाही. म्हणजे हा जो डिफरन्स आहे, कुठं म्हणजे काम माणसं बसून आहेत, कुठं भरपूर काम आहे असं नाही व्हायला पाहिजे. त्यांचं कामाचं डिस्ट्रीब्युशन हे प्रॉपर व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी म्हणून त्याचा उपयोग होतो. The aim is to achieve higher production throughput with lower delivered lead times. Yes, delivery time जो है aim is to higher throughput with lower delivery lead times. कमीत कमी वेळेमध्ये मॅक्झिमम फ्लो, मॅक्झिमम आउटपुट हे काढलं गेलं पाहिजे, हेच याचं एम आहे कॅनबॅनचं. ओव्हर द टाईम कॅनबॅन हॅज बिकम ॲन इफिशियंट वे इन अ व्हरायटी ऑफ प्रोडक्शन सिस्टम्स. आता मग हे कॅनबॅन करायचं म्हटलं तर काय, देर आर सम 4 फाउंडेशन पिलर्स, पाया म्हणतो आपण, पाया जरी म्हटलं तर काय हरकत नाही, आणि सम 6 कोर प्रॅक्टिसेस फॉर इम्प्लिमेंटिंग कॅनबॅन मेथडॉलॉजी. करेक्ट. मग त्याचे व्हॉट आर दोज फाउंडेशनल प्रिन्सिपल्स? 1, स्टार्ट विथ व्हॉट यू आर डुईंग नाव. तुम्ही जे चालू आहे त्याच्यावरतीच काम करायला सुरुवात करा. कॅनबॅन स्ट्रॉंगली एम्फॅसाइजेस नॉट मेकिंग एनी चेंज to your existing setup or process right away. Kanban must be applied directly to current workflow. हे स्टार्टिंगला गेलं तुम्ही पूर्ण चेंजेस करणार नाही आहे. पहिल्यांदा कसं चाललं आहे त्याच्या हिशोबाने चालू द्यायला लागायचे आणि स्टेप बाय स्टेप मग तुम्ही चेंजेस करायचा प्रयत्न केला पाहिजे. सेकंड, ॲग्री टू परस्यू incremental evolutionary change. ॲग्री टू परस्यू इन्क्रिमेंटल आणि इव्होल्युशनरी चेंज. मग त्यानंतर तुम्ही थोडा चेंजेस करायला सुरुवात करा. एकदम सगळ्या चेंजेस नाही करायचे, थोडा चेंजेस तयार करायला सुरुवात करणार आहे. कॅनबॅन एनकरेजेस यू टू मेक स्मॉल इन्क्रिमेंटल चेंजेस रादर दॅन मेकिंग radical changes that might lead to resistance within the team and organizations. हे ड्रास्टिक चेंज करण्यासाठी थोडे बदल करणं फार जरुरी आहे. थर्ड, इनिशियली रिस्पेक्ट करंट रोल्स, रिस्पॉन्सिबिलिटीज अँड जॉब टायटल्स. जे काही तुमचे कामाचं स्वरूप आहे, ज्या तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटी आहेत, जे जॉब टायटल्स आहेत, ते तसंच चालू राहायला पाहिजे. कॅनबॅन डज नॉट इम्पोज एनी ऑर्गनायझेशनल चेंजेस बाय इटसेल्फ. द टीम विल कोलॅबरेटिव्हली आयडेंटिफाय अँड इम्प्लिमेंट एनी चेंजेस needed. These 3 principles help the organization to overcome the typical emotional resistance and fear of change that usually accompany any change initiatives in an organization. त्याच्यामध्ये जे काही तुमची भीती असते, लोकांमधली भीती आहे किंवा रेजिस्टन्स जो लोकांचा असतो तो हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते. अँड फोर्थ वन इज एनकरेज ॲक्ट्स ऑफ लिडरशिप ॲट ऑल लेवल्स. म्हणजेच डायरेक्टली फक्त मॅनेजमेंट लेवलला नाही, तुमच्या रूट लेवलपासून काही चेंजेस होणं तेवढंच जरुरी आहे.
हे सांगितलं. Kanban encourages continuous improvement at all levels of the organization. It says leadership act don't have any originate from senior managers only. People at all levels can provide ideas and show leadership to be implemented changes to continually improve the way they deliver their products and services. And हे आपण काय केले, 4 फाउंडेशन प्रिन्सिपल्स बघितले. आता आपण बघणार आहे 6 कोर प्रॅक्टिसेस ऑफ कॅनबॅन. तर त्याच्यामध्ये आहेत 1. व्हिज्युअलाइज द वर्क, लिमिट वर्क इन प्रोग्रेस, मॅनेज द फ्लो, मेक प्रोसेस पॉलिसीज एक्सप्लिसिट, implement feedback loops and improve collaboratively, involve experimentally. तर आता आपण पहिल्यांदा हे कॅनबॅन म्हणजे काय आहे त्याच्याबद्दलच आहे. ती ह्याचा आपण जर बघितलं एक ब्लॉक डायग्राम टाईप म्हणा किंवा एक फिगर आहे की जे सांगतं बॅकलॉग जे चालू आहे काम ते चालू राहू द्या, नंतर टू डू हे झाल्यानंतर टू डू जे काय काम करायचं ते, मग वर्क इन प्रोग्रेस कुठले कुठले पहिल्यांदा लिस्ट आउट करताना म्हणजे पहिल्यांदा जे आहे ते आपल्याला काम कुठलं कुठलं चालू आहे किंवा ऑनगोईंग आहे, बॅकलॉग कुठलं जुनं काम कुठलं करतो आहे, रेग्युलरमधलं कुठलं काम करतो आहे, टू डू म्हणजे काय करत आहे, आणि डन आणि कंप्लीट झालं. ह्या गोष्टी त्या कॅनबॅन बोर्डवरनं तुम्हाला समजायला सुरुवात होते. व्हिज्युअलाइज द फ्लो ऑफ वर्क. First step to adopting and implementing the Kanban. Need to visualize either on a physical board or an electronic Kanban board the process steps that you currently use to deliver your work. Once you visualize your process, then you can visualize the current work that you and your team are doing. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा फक्त अडॉप्ट करायचं आहे कॅनबॅनला आणि इम्प्लिमेंट करायचं आहे. त्याच्यासाठी काय करायचं आहे, एक बोर्ड करा, इट मे इलेक्ट्रॉनिक, इट मे फिजिकल वन, आणि त्याच्यावरती तुमचं जे काही काम चालू आहे त्याला तिथं मार्क करा. म्हणजे तिथं काम चालू आहे आणि त्याच्यावर लिहा काय काम चालू आहे. वन्स यू व्हिज्युअलाइज युअर प्रोसेस देन यू कॅन व्हिज्युअलाइज द करंट वर्क दॅट यू आर अँड युअर टीम. याच्यावरनं काय होणार आहे, तुमची टीम काय काम करत आहे हे कळायला सुरुवात होईल. मग लिमिट WIP वर्क इन प्रोसेस. लिमिटिंग वर्क इन प्रोग्रेस इज फंडामेंटल टू इम्प्लिमेंटेशन ऑफ कॅनबॅन. हे वर्क इन प्रोग्रेस कमीत कमी व्हायला पाहिजे, संपलंच पाहिजे, काम आलं संपलं अशा गोष्टींनीच कामं व्हायला पाहिजे. ए पुल सिस्टीम. कॅनबॅन अ पुल सिस्टीम. By limiting WIP work in progress, you encourage your team to complete the work at hand first before taking up new work. हे आता पहिलंच काम तुमचं संपलं नाही, दुसरं काम येऊ द्या नाही, पहिलं काम हातातलं संपवा आणि मग दुसरं चालू करा. कारण हे अर्धवट केलं की तुमचं रिजेक्शन पण व्हायला सुरुवात होऊ शकते किंवा कॉम्प्लिकेशन्स वाढायला सुरुवात होऊ शकते. त्यामुळे पहिल्यांदा काम करा. लिमिटिंग म्हणजे वर्क इन प्रोग्रेस जे काय आहे त्याला लिमिट ठेवा आणि त्याच्यामध्ये जे आहे पहिलं काम संपल्याशिवाय दुसरं काम हातात घेणार नाही. ही महत्त्वाची काळजी तुम्हाला प्रत्येकाला घेणं जरुरी आहे. वर्क करंटली इन प्रोग्रेस मस्ट बी कम्प्लिटेड अँड मार्क्ड. आणि जे WIP आहे ते पहिल्यांदा संपवायचे आणि मार्क डन म्हणून त्याला सांगायचं आहे. Typically, many teams starts with WIP limit of 1 to 1.5 times the number of people working in specific states. किती असायला पाहिजे WIP, तर तुमचं जे काही त्या एरियामध्ये जितके वर्कर्स आहेत त्याच्या तेवढी कामं किंवा त्याच्यापेक्षा दीडपट कामं हे तुमची असली पाहिजे. तेवढेच जेवढे माणसं आहेत तेवढी कामं दररोजच्या हिशोबाने तेवढी कामं तरी पाहिजेत आणि किंवा त्याच्यापेक्षा दीड टाईम्स ही कामं असलीच पाहिजे. लिमिटिंग WIP अँड पुटिंग द WIT लिमिट्स ऑन ईच कॉलम द बोर्ड नॉट ओनली हेल्प्स द टीम मेंबर्स फर्स्ट फिनिश व्हॉट दे आर डुईंग बिफोर टेकिंग अप अ न्यू स्टेप. म्हणजे परत तेच दुसरं काम घेण्याच्या आधी पहिलं काम तुमचं संपलं पाहिजे.
Also communicates the customer and other stakeholders that there is a limited capacity to do work for any team. Stakeholders that there is a limited capacity to do work for any team, and they need to plan carefully that what work they can ask the team to do. म्हणजेच चेक म्हणजे लोकांची कॅपॅसिटी किती आहे, काय आहे, हे सगळं तुम्हाला कळायला सुरुवात होती. त्याप्रमाणे तुम्ही त्याला कुठल्या प्रकारचं काम द्यायचं, कुठलं काम दिलं गेलं, कुठली कामं दिलं पाहिजेत, किती दिली पाहिजेत, हे पण तुम्हाला त्याच्यातनं कळायला सुरुवात होतं. नंतर लिमिट झालं. त्याच्यानंतर मॅनेज द फ्लो. मॅनेजिंग अँड इम्प्रूव्हिंग फ्लो इज द क्रक्स ऑफ कॅनबॅन सिस्टीम्स आफ्टर यू हॅव इम्प्लिमेंटेड द फर्स्ट टू प्रॅक्टिसेस. Next, depending on how well the workflow is defined and WIP limits are set, you will observe either a smooth flow within WIP limits. तुमची जी काय WIP लिमिटमध्ये स्मूथ वर्कफ्लो कसा राहील ह्याच्यावर तुम्ही विचार करायचा आहे. कॅनबॅन हेल्प्स युअर टीम ॲनालाइज द सिस्टीम and make adjustment to improve flow so as to reduce the time it takes to complete each piece of work. सिस्टीमचं बघा आणि सिस्टीम बघून त्याच्यावर ॲक्शन घेऊन तुमचं जो काही फ्लो अडकतो आहे, वर्किंगचा फ्लो अडकतो आहे, त्याच्यावर ॲक्शन घेऊन तो स्मूथ करायचा प्रयत्न करा. मेक प्रोसेस पॉलिसीज एक्सप्लिसिट. ॲज अ पार्ट ऑफ व्हिज्युअलायझिंग युअर प्रोसेस, इट मेक्स सेन्स टू ऑल्सो डिफाईन अँड व्हिज्युअलाइज एक्सप्लिसिटली युअर पॉलिसीज. डू प्रोसेस रूल्स फॉर गाईडलाईन्स or how you do the work you do. म्हणजेच प्रत्येक पॉईंटची, प्रत्येक गोष्टीची SOP पाहिजे, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर तुमची तिथं रेडी पाहिजे. यू क्रिएट ए कॉमन बेसिस ऑफ ऑल पार्टिसिपंट्स टू अंडरस्टँड हाऊ टू डू एनी टाईप ऑफ वर्क इन दिस सिस्टीम. आणि त्याच्या हिशोबाने कसं काम करायचं आहे हे त्याला समजलं पाहिजे. Examples of explicit policies include the definition of when a task is completed, then the description of individual lanes of columns, who puts when, etc. by using checklist. जे काही काम चालू आहे, म्हणजे तुम्ही कुठलं काम करताय हे तर दाखवणार आहे. त्यानंतर त्याला व्हिज्युअलाइज करून जे काही बॉटलनेक्स आहे ते काढायचा प्रयत्न करत आहात. पण हे सगळं करत असताना तुम्हाला काय काम करायचं हे पहिले क्लिअर पाहिजे. काम कसं करायचं हे पहिले ते नंतर क्लिअर पाहिजे. आणि त्याच वेळेला तुम्ही जे काम करताय ते बरोबर करताय का नाही ह्याच्यासाठी चेकलिस्ट पाहिजे. या SOP बरोबर चेकलिस्ट पण पाहिजे, जेणेकरून चेक करतो माणूस झालं काम, येस नो, टिक, चेकलिस्ट. इम्प्लिमेंट फीडबॅक लूप्स. फीडबॅक लूप्स are an integral part of good system. Kanban method encourages and helps you implement feedback loops of various kinds. Kanban board workflow metrics and reports and a range of visual cues that provide you continuous feedback on work progress or lack of it in your system. याच्यावरून तुम्हाला काय होणार आहे, कंटिन्युअस फीडबॅक, प्रत्येक ठिकाणाहून फीडबॅक तुम्हाला वापस घेतल्यानंतर कुठं प्रॉब्लेम चालू आहे हे पण तुम्हाला समजायला लागेल. कुठं कशामुळं प्रॉब्लेम चालू आहे हे पण तुम्हाला समजायला सुरुवात होऊ शकतं. पण हे फीडबॅक सिस्टीम तिथं असणं, फीडबॅक जर नाही घेतला, फक्त चालू आहे दिसतं आहे, पण त्याच्यावरनं फीडबॅक जर नाही घेतला तर त्याचा उपयोग नाही. तर त्याच्यासाठी एक फीडबॅक सिस्टीम पण तुम्ही इम्प्लिमेंट करणं तेवढंच जरुरी आहे. इम्प्रूव्ह कोलॅबोरेटिव्हली, evolve smoothly. Kanban method is evolutionary improvement process. It helps you adapt small changes and improve gradually at a pace and size that your team can handle easily. It encourages the use of scientific method.
As a team implementing lean and agile principles, your key task is to evaluate your process constantly and improve continuously as needed as possible. Evaluate your processes constantly and improve continuously as needed as possible. कुठल्याही प्रोसेसचं इव्हॅल्युएशन होणं पण जरुरी आहे आणि त्याच्यामध्ये इव्हॅल्युएशन करतानाच तुमच्यामध्ये कंटिन्युअसली इम्प्रूव्हमेंट करणं त्याच्यामध्ये तेवढंच जरुरी आहे. Now there are different types of Kanbans are there. One is production Kanban, withdrawal Kanban, emergency Kanban, through Kanban, express Kanban and supplier Kanban. The Kanban means Kanban card. It is a Kanban card. Production Kanban, this type of Kanban is probably the most basic one. Production Kanban starts with a comprehensive list of all items that need to be completed at a specific time. The production Kanban allows the production system to start with the production and also explain the things that should be produced. प्रत्येक जे काही तुम्हाला प्रॉडक्ट करायचं आहे त्याचे कॉम्पोनंट्सची नावं वगैरे सगळे पाहिजे, त्याला किती वेळ लागतो, त्याची SOP ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यावरती असल्या पाहिजे आणि त्याच्याप्रमाणे ते कसं मूव्ह होतं आहे, प्रत्येक कॉम्पोनंट कसा मूव्ह होतं आहे ते तुम्हाला कळलं पाहिजे. विड्रॉल कॅनबॅन, this also known as move cards or convenience cards. Whenever a component is to be shifted from one production part to another, this type of Kanban are used for signaling. The card is usually connected to a stipulated number of parts that are taken to the working place where they are needed. When these parts are used, the cards are returned as a signal for sending the same part with the same number of back. म्हणजे हे पाठवल्यानंतर जे सगळे आलेले कार्ड आणि पाठवलेले कार्ड हे तुम्ही सेम आहेत का नाही, सगळ्या पार्टसाठी सेम आहेत का नाही, सेम नंबर आहेत का नाही हे चेक करणं तेवढंच जरुरी आहे. इमर्जन्सी Kanban, these are the sets of Kanbans that are used for the replacement of defective parts or for signaling a sudden change in quantity of the product that is required to be produced. This card is mostly commonly used when a problem with a part or series of parts is discovered to signal them that previously working on atoms what kind of problem exists, so they can make sure that rest of the atoms don't have the same issue. तुमचे म्हणजे तुम्ही इमर्जन्सी कॅनबॅनमध्ये तुम्ही इमर्जन्सी कॅनबॅन पाठवलं याचा अर्थ काय, किंवा इथं पार्ट डिफेक्टिव्ह आहे किंवा तुमची क्वांटिटी वाढलेली असल्यामुळे हे आम्हाला लागतं आहे. आणि जर समजा डिफेक्टिव्ह असेल तर तुम्ही जे काम करताय त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं डिफेक्ट आहे हे त्याला कळलं की नंतरचा प्रोड्यूस होणारा पार्ट हा तुमचा ओके निघेल, ही काळजी घेण्याचं काम हे कॅनबॅन कार्ड करतं. हे कॅनबॅन कार्ड करतो म्हणजे तुम्ही तिथे त्याच्यानंतर तुम्हाला नंतर येणारा कॅनबॅन पार्ट जर ओके आला की लागली तो बसायला सुरुवात होईल. त्यामुळं तुमचं वेस्टेज हे कमी व्हायला सुरुवात होईल किंवा रिवर्कचं काम कमी व्हायला सुरुवात होईल. रिवर्कमध्ये मॅनपॉवर जातील, मटेरियल वेस्टेजमध्ये मॅनपॉवर जातील आणि त्याच्यासाठी मला तुमचं वेस्टेज कमी करण्यासाठी, रिवर्क कमी करण्यासाठी कॅनबॅन कार्डचा उपयोग, इमर्जन्सी कॅनबॅन कार्डचा उपयोग होऊ शकतो. दॅट वे टीम्स वोंट जनरेट वेस्ट अँड द प्रोडक्शन विल कीप रनिंग स्मूथली. Through Kanban, the Kanban systems and Kanban cards are combination between production and withdrawal Kanban in situation where two different production teams work together, are also physically close to each other. As a result, it speeds up the process of production. Okay? नंबर ऑफ टीम्स जर एकाच वेळेला काम करायला लागल्या, प्रत्येकाचं इकडं जाणारे थ्रू कॅनबॅन म्हणून असतं. स्पीड वाढवण्याच्या हिशोबाने तुम्ही जर नंबर ऑफ स्टेजेस वाढवले असल्या किंवा नंबर ऑफ पर्सन्स वाढवले तर प्रत्येकाचं कॅनबॅन कार्ड काय वेगळं होणार आहे का त्याच्यात नाही, पण कॅनबॅन कार्ड एकाच ठिकाणी तीच टीम कॅनबॅन तेच राहणार, पण त्याला
जे स्टोरेजसाठीचं इनपुटसाठीचं जे बिन असेल त्याच्यामध्ये चेंजेस व्हायला सुरुवात होईल. ते प्रत्येकाचं ते कॅनबॅन थ्रू कॅनबॅन म्हणून म्हटलं जातं त्याला, कारण मध्ये वाढवलेलं आहे, चेंजेस केलेले आहेत, म्हणून त्याला इट इज कॉल्ड ॲज थ्रू कॅनबॅन. इन्स्टेड ऑफ हॅव्हिंग टीम्स pass two different cards between each other. One to signal the start of work, and second that make that the next team is ready to receive more work. The teams would use one through card to signal both of their actions accordingly. Express Kanban, it is similar to the emergency Kanban. It expresses Kanban system also deals with the situation that must be resolved immediately. त्याच्यावर ॲक्शन होणं फार जरुरी आहे. This is a type of Kanban that comes to the scene when there is an anticipated shortage of parts. anticipated shortage असेल किंवा कंटिन्युअस रिएक्शन असू शकते, त्या केसमध्ये हे एक्सप्रेस कॅनबॅन उपयोगी येऊ शकतं. They signal that an increasing number of particular part is required. The main aim is to make sure that there is no slowing down of the manufacturing process. हे ह्याच्यामुळं तुमची लाईन थांबते हे त्याला अलीकडच्याला जर समजलं तो त्याच्यावर ॲक्शन घेऊ शकतो आणि तुमची स्मूथ लाईन चालू राहील ह्याच्यावरती काळजी घेतली जाऊ शकते. म्हणजे आता तिथंच मॅनपॉवर रिवर्कसाठी माणूस एक वाढवायचा का नाही वाढवायचा हे पण तुम्हाला तिथं ठरवता येऊ शकतं. Express Kanbans are sometimes called signal Kanbans. They are purposefully used for triggering purchases. Then supplier Kanban. The supplier Kanban card is an unusual type of Kanban that allows companies to include suppliers as part of the system. The supplier Kanban gets cards go out of the organization and straight to the supplier requesting a new batch of specific item to be delivered. The supplier cards streamline the process by cutting out the long waiting times necessary for the making a supply request. Instead of sending requests to procurement department and waiting for them to pass the request, teams can communicate with supplier directly and they get the items material they needed without further delays. ही जी सिस्टीम आहे ह्याच्यामध्ये सप्लायरला पण तुम्ही इन्व्हॉल्व करणं, यू आर इन्व्हॉल्विंग सप्लायर ऑल्सो. म्हणजे काय होणार आहे, तुम्हाला मटेरियल ज्या वेळेला लागणार आहे त्यावेळेला सप्लायरकडनं मटेरियल यायला पाहिजे. नाही तर म्हणजे तुमचं मटेरियल संपल्यानंतर तुम्ही परचेस ऑर्डर रेज करणार, परचेस ऑर्डरला परत परचेस ऑर्डर त्या माणसाकडं पोहोचणार, त्याच्यानंतर तो रॉ मटेरियल मागवणार, ते रॉ मटेरियल मागवलं की तो प्रोसेस करणार, त्याच्यामध्ये डिले होईल. हे न होऊ नये म्हणून तिथं तुम्हाला कॅनबॅन सिस्टीम हे सप्लायर कॅनबॅन म्हणून म्हटलं जातं. हे सप्लायर कॅनबॅनचं कार्ड आहे हे तुमच्या ऑर्गनायझेशनच्या लिमिटच्या बाहेर पण जाऊन काम करतं. नाऊ देर आर टू टेक्निक्स फॉर इम्प्लिमेंटिंग दिस मेथड. वन इज वन कार्ड सिस्टीम अँड अनदर वन इज टू कार्ड सिस्टीम. आता इथं जवळजवळ बसलेले असतात. बफर म्हणजे काय, स्टॉक आहे तुमचा, हा बनवतो आहे त्याला बनवतो आहे, ए स्टेशन बनवतो आहे, त्याला कार्ड लावलं, बफरमध्ये यायचं. बफरमधनं हा उचलला, हा याच्यातलं कार्ड काढतो आणि परत POK कार्डला देतो. म्हणजे हे POK बोर्डवरती जातो. हा इथून POK बोर्डवरनं घेणार, बफरमध्ये जाणार, बफरमधनं उचललं जाणार आणि हे म्हणजे एकच कार्ड हे फिरायला सुरुवात होते. तर एक कार्ड म्हणजे नंबर ऑफ हे एका पार्टचे एक कार्ड असू शकते किंवा त्याच्यासाठी जेवढे तुम्ही ठरवलेलं असेल त्याच्या हिशोबाने कार्ड असेल. आता जसं ते कार्ड आलं ते जवळजवळ स्टेशन असतील त्यावेळेला एक टाकणार, दुसरा उचलणार, एक टाकणार, दुसरा उचलणार, त्याला ह्याच्या हिशोबाने त्याच्यासाठी तुमची ही वन कार्ड सिस्टीम असते. सिम्पलिस्ट फॉर इम्प्लिमेंटेशन ऑफ कॅनबॅन सिस्टीम. दिस अप्रोच इज यूज व्हेन अपस्ट्रीम अँड डाऊनस्ट्रीम वर्कस्टेशन्स आर फिजिकली क्लोज टू इच अदर. जवळजवळ असतील ते. सो दे कॅन शेअर द सेम स्टॉक ऑफ बफर. एकाच ठिकाणी तुम्ही बफरमध्ये स्टॉक ठेवण्याची जागा जी आहे आणि तुम्ही तेवढं जर गेलं तर वर्क स्टेशन वगैरे तुम्हाला मोठे लागतील, मोठा जागा वाढायला लागेल, त्यामुळे एका ठिकाणी करण्याची शक्यता असते. आणि दिस
card is called as Production Order Kanban or POK. The stock buffer acts either as the outbound buffer to first station A and as the inbound buffer to the workstation B second. The schematic diagram of one card system is shown here. Here each container of POK attached indicating the quantity of certain material contained along with eventual and complementary information. त्याच्याबरोबरच काही ठराविक इन्फॉर्मेशन पण ती पुढं जायला सुरुवात होईल. The POK also represents the production order to the workstation A indicating the replenish of the container with the same quantity. When operator B withdraws a container from the buffer, he removes the POK from the container and posts it on a board. Hence, the operator knows that one container with a specific part number must be replenished in the buffer stock. म्हटलं इकडून आलं, काढलं कार्ड, तो काढलेलं कार्ड काय करणार, परत त्याच कारण त्या ह्याच्यामधलं उचलणार इकडं लावणार. म्हणजे तिथं त्या प्रत्येक समजा त्याला वेगवेगळे कलर देऊत आपण, कलर नंबरिंग देऊ, म्हणजे त्याने काय होईल, पार्ट नंबरचं त्या पार्ट नंबरचे तुम्हाला रिप्लेनिश परत त्या बफर स्टॉकमध्ये येणं जरुरी आहे. म्हणून नाही तर तुमची पुढची असेंब्ली थांबून जाऊ शकते. नेक्स्ट इज टू कार्ड कॅनव्हॅन सिस्टम. आता इथं POK आहे म्हणजे प्रॉडक्ट ऑर्डर क्वांटिटी आहे आणि WK आहे, इट इज कॉल्ड ॲज विड्रॉल कॅनव्हॅन. जे आता काय झालं, इथं WK बोर्ड झाला, POK बोर्ड आला. हा काय करतो आहे, वर्क स्टेशन एकपासून आलं, ते टाकलं बफरवरनं काढलं, हा वर्क कॅनव्हॅनमध्ये आला. हा जो आहे तो विड्रॉल कॅनव्हॅनमध्ये आला आणि इथून विड्रॉल केलं. हा विड्रॉल कॅनव्हॅनचं कार्ड इथं आलं किंवा हे इथून तो इथं देईल. विड्रॉल कॅनव्हॅनचं काढणार तो इथून इथं देईल, परत ह्याच्यावरनं इथून इकडं घेईल. आता ह्याच्यामध्ये काय होतं, तुम्ही बघा, आता पहिल्यांदा डायरेक्टली खेळत होतं, आता इथून इथं मग एक माणूस अजून एक वाढवला की जो दोन्हीचं कलेक्शन करेल आणि बरोबर काय होतं आहे त्याच्या हिशोबाने दोन्ही स्टेजेस हे फिल करायला सुरुवात करेल. पण आता हे कसं, ज्यावेळेला नंबर ऑफ स्टेजेस मोठ्या असतील, लांब असतील, त्या केसमध्ये याचा वापर केला जातो. टू कार्ड सिस्टीमचा वापर हा केला जातो. आता याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं, टू कार्ड सिस्टीम each workstation has separate inbound and outbound buffers. Two different types of cards are used are POK cards, POK Kanban card and withdrawal Kanban card. WK contains information on how much material the succeeding process should be withdrawn. त्यातनं किती मटेरियल काढलं वगैरे ते सगळं दाखवायचं होतं. स्कीमॅटिक डायग्राम इज शोन इन फिगर. Each WIP container is in the inbound buffer has a WK attached, as well as each WIP in the outbound buffer has POK. WK and POK are paired when a container is withdrawn from the inbound buffer. The B operator posts the WK on the WK board. When the warehouse keeper operator uses the WK board as a picking a list to replenish the inbound buffer. He takes WK off the board and look the paired POK in the outbound buffer. जे इकडून WKला गेलं, इकडून WKला आलं, तर दोन्हीचं तो चेक करतो आणि त्याच्याप्रमाणे त्याच्या हिशोबाने तो जो बफर स्टॉक आहे तो रिप्लेनिश करायचा प्रयत्न करतो. देन ही मूव्स द करस्पॉन्डिंग क्वांटिटी of the indicated material from A outbound to B inbound buffer while exchanging the related POK with WK on the container, restoring the initial situation. Finally, he posts the left POK and on the POK board. त्याच्यानंतर तो काय करणार, जेवढं POK राहिलेले आहे तेवढेच तो तिथे ठेवणार, बाकीचे तो काढून घेणार. हेन्स workstation A operator knows that one container of that kind must be replenished in the outbound of stock of the buffer. तेवढं भरलं गेलं पाहिजे याची तो काळजी घेणार आहे.
पण हे कधी त्यावेळेला प्रोडक्शन जास्त आहे, क्वांटिटी जास्त आहे, त्यावेळेला हे याचा वापर केला जातो. आणि लांब लांब स्टेशन असतील तर त्यावेळेला एक एक्स्ट्रा माणूस ठेवणं बेटर असतं. Advantages of Kanban. Kanban is very simple and easy to understand the system that makes it practical for the management of company to apply the system effectively. The main advantage of applying the Kanban system is a reduction of the cost and wastage of the company. Also advocates continuous sustainable improvements in the production system. Does not promote any lags or delays. Or it is a quick system. मग कुठेही डिले होणार नाही. इट इज अ क्विक सिस्टम. Kanban enhances the effectiveness ह्युमन रिसोर्स ऑफ द कंपनी. म्हणजे ह्युमन रिसोर्सेसवरती जे काही तुम्हाला माणसं लागणार आहेत त्याच्यावरती पण तो वॉच ठेवणार आहे. त्याला कुठल्या प्रकारचं ट्रेनिंग द्यायचं किंवा इम्प्रूव्हमेंट करायची त्याच्यावरती पण तो लक्ष देईल, जेणेकरून तो अडकतो जिथं आहे तो प्रॉब्लेम सॉल्व केला जाईल. डिसएडवांटेजेस ऑफ कॅनबॅन. कॅनबॅन कॅन नॉट बी यूज्ड ॲज इंडिपेंडंट टूल. कॅनबॅन इज सुटेबल फॉर एन्व्हायरमेंट्स that are dynamic in nature because the Kanban system assumes the plans that are stable and consistent to a certain extent. It may become ineffective in industries where the activities are static. Kanban will become very difficult to apply if too much activities or tasks are interrelated in a system. This is with respect to Kanban system. Now we have seen up to this point we have seen Kaizen, continuous improvement, proprietary mistake proofing, then SMED आणि Kanban system. ह्या सगळ्याचा उपयोग काय? फक्त आणि फक्त वेस्टेज कमी करणे आणि प्रॉडक्टिव्हिटी वाढवणे. ह्याचाच सगळ्याचा उपयोग एकच, हे दोनच उपयोग आहे त्याचे आहे. सगळ्यांचे उपयोग हे दोनच आहे. आता हे सगळं दोन्ही केल्यानंतर आपण बघणार आहे की वर्क स्टेशनचं डिझाईन कसं करायचं हे नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघू. ओके, थँक्यू.